जकराय शुगरचे चेअरमन सचिन जाधव भाजप पक्षाकडून कमळ या चिन्हावरती कुरुल जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहेत. तुम्हाला काय वाटतंय आरबळी गावातून त्यांना मतदान कसं होईल काय सांगता येईल? आरबळी गावातून 100% मतदान तर सचिन जाधवलाच होत आहे आणि वातावरण चांगलं आहे आणि आमचं जवळचं चांगलं संपर्क पहिल्यापासून बी आहेत आणि अजून बी आहेत. चांगलं मतदान होईल का? चांगलं एक किती टक्के मतदान होईल त्यांना आरबळी गावातून? आरबळी गावातून माझ्या हिशोबाने एक 80% तर मतदान इजी होईल. इथं परिसरातील तरुणांना त्यांनी रोजगार दिलाय का? काय परिस्थिती आहे? रोजगार दिला दिलाय का? होय, चांगलं मतदान होईल का? चांगलं 100% मतदान होते. चांगलं गोरगरिबाच्या अडचणीला मदत करतात का? होय, सहकार्य करण्यासाठी येईल मला. कशी परिस्थिती राहिली एकंदरीत? जकराय शुगरचे चेअरमन सचिन जाधव हे कुरुल जिल्हा परिषद गटामधून निवडणुकीला उभा राहत आहेत. तुम्हाला काय वाटतं आहे कशी परिस्थिती? आरबळीतून त्यांना मतदान कसं मिळेल? भाजप पक्षाकडून ते निवडणुकीला उभे राहिलेले आहेत. त्या गावचीच आहे ते. आमच्या गावात त्यांची 100 एकर जमीन आहे. नदीवर पाईपलाईन आहे त्या कारखान्याला आणि शेतीला, त्यामुळं गाव वनवे होईल त्यांना. आणखीन काय कारण सांगता येईल की गावात चांगलं तुम्ही म्हणताय तसं मतदान होईल? तर त्यांच्यासमोरचा जी व्यक्ती उभा राहणार आहे तो नरखेड गटातला आहे, इथला भूमिपुत्र नाही, त्याच्यामुळं वनवे होईल असं वाटतं. मालकांचं काम चांगलं आहे का काय सांगता येईल? मालकांचं काम नेहमी चांगलं आहे. जर मालकाचं कारखाना नसतं तर सुरुवातीलाच मालक तोडी करावं लागली असते. त्याच्यामुळं सगळे शेतकरी जे आहेत की त्यांच्यावर पसंती दाखवते. किती टक्के मतदान होईल आरबळी गावातून? आमच्यात 820 मतदान आहे, त्यापैकी होईल 500 पोल, त्यापैकी 500-550 त्यांना होईल. कशी परिस्थिती राहील? जकराय शुगरचे चेअरमन सचिन जाधव भाजप पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत कुरुल झेडपीमधून. आरबळी गावातून कसं मतदान होईल त्यांना तुम्हाला काय सांगता येईल? आरबळी गावातून सध्या तर 80% सध्या त्यांना मतदान. काय कारण आहे इतकं चांगलं मतदान? 80% मतदान व्हायचं त्यांना? त्यांचं घरातले संबंध असले नाही प्रत्येकासोबत. त्यांचं असं काय त्यांचं वैयक्तिक कोणासंग वैरत्व नाही काय नाही, त्यांनी राजकीय भूमिका आज पण कधी निभावली नाही. त्यामुळं प्रत्येकासंग असं कोण माणूस नाही त्यांना ओळखत नाही असं या गावातलं. त्यामुळे त्यांना सगळ्यात जास्त त्यांना भरपूर मतदान होईल या गावात आरबळीतून. आणि काय सांगता येईल त्यांच्या कामाविषयी? आणखीन कारखाना जवळच आहे. त्यांचं काम चांगलं आहे. त्यांनी कसं सगळ्याचं काम करते ती त्यांनी गावातलं जाणार का, तर प्रत्येक माणूस त्यांना वैयक्तिक ओळखते आणि त्यांनी वैयक्तिक सगळ्याला ओळखते. त्यामुळं कोणाची अडचण त्यांनी यूज देत नाहीत. कारखान्यात गेल्यावर अडचणीला मदत करते. अडचण अर्ध्या राज्याला जर गेलं तर त्यांच्यासाठी ती ह्या गावातल्यासाठी ती दररोज उघड आहे. त्यांचं मतदान होईल भाजपला? 100% पहिल्यापासूनच भाजपला होते, आता तर जास्त होणार. जकराय शुगरचे चेअरमन सचिन जाधव कुरुल झेडपीमधून BJP पक्षातून निवडणूक लढवत आहेत. आरबळी गावातून त्यांना मतदान कसं होईल काय सांगता येईल तुम्हाला? आता ह्याचं असं आहे बघा, आता दोन्ही पार्ट्या बी, आता पहिली पार्टी जी होती ही राजन मालकाची आणि आधीची तिथली जी पार्टी जी आहे BJPची काय राजन पाटलाचा गट आणि BJPचा गट, हे आता कसं झालं आहे काय दोन्ही गट एका ठिकाणी आले आणि जकरायाचे चेअरमन हे आमच्या तिथं शेतामध्ये त्यांचे काय ना वोटर आहे आणि त्यांचं ना आमचं पहिल्यापासून काय ना चांगलं संबंध आहे ते. आणि त्याच्यामुळं कसं ह्या गावातलं आहे ना 70 ते 80% मतदान हे काय BJPलाच होणार, सचिन जाधव मालकांनाच होणार. एकंदरीत कशी परिस्थिती राहील? जकराय शुगरचे चेअरमन सचिन जाधव हे कुरुल जिल्हा परिषदमधून निवडणुकीला उभे राहतात भाजप पक्षाकडून. आरबळी गावातून त्यांना मतदान कसं पडेल? आपल्या आरबळी गावातून आपल्याला 80-90% मतदान पडणार त्यांना. काय कारण आहे इतकं चांगलं मतदान पडायचं? कारण का तर तो माणूस आमचाच आहे, जवळचा आहे, शेजारी आहे, आम्हाला सांभाळतो रात्रंदिवस, काय आम्हाला अडचण नाही. लोकांना मदत करतात का? करते ती. माझं उसणं जातं, मी लाख रुपये आणतो ॲडव्हान्स. नक्की कशी परिस्थिती राहील? जकराय शुगरचे चेअरमन सचिन जाधव निवडणुकीला उभा राहत आहेत आणि ते भाजप पक्षाकडून निवडणुकीला उभे राहत आहेत कमळ या चिन्हावरती. आरबळीमधून त्यांना मतदान कसं होईल? तुम्ही आता सरपंच आहे, मुस्लिम समाजाचे तुम्ही नेतृत्व करताय, कशी परिस्थिती राहील? नाही, आरबळी गावातली परिस्थिती चांगलीच राहणार. पहिला गट भाजपचा होता, अधिक राजन पाटलाचे आम्ही समर्थक आहे आणि राजन पाटलाचा जो आदेश आहे आपल्या सचिन मालकाला मदत करायची आणि भाजप पक्षाकडनं प्रवेश केलेला, त्याच्यामुळं आरबळी गावातून आमचा गट अधिक पहिला गट
राजन मालकाचा गट आणि आधी भाजपचा गट दोन्ही मिळून काम केल्यामुळे इथं 80 ते 90% सचिन मालकाला भाजप पक्षाला मतं पडतील असं मला खात्री आहे. तुम्हाला काय सांगता येईल आणखीन की या परिसरातील युवकांच्या हाताला रोजगार जखरायचे शुगर सचिन जाधव यांनी दिलाय का? नाही दिलायच. आणि ती विशेष म्हणजे शेतकऱ्याचा मुलगा आहे सचिन मालक. आणि माझ्यासमोर कारखाना व्हायच्या आधी त्यांचे वडील पण आमच्या सगळ्याच्या मध्ये सगळ्यासंग दुस्तीगत राहून त्यांनी एवढा विकास मोठा केला, सहकार चालू केलं. त्याच्यामुळे युवकांना इथून पुढंसुद्धा संधी आहे की बाबा रोजगार मिळायची. त्याच्यामुळं आणि स्थानिक पातळीवरचा माणूस असल्यामुळं आम्हाला आतापर्यंत गेटकनच होते. आणि आता तर हे आमच्या गावात त्यांची जमीन आहे, आमच्या गावात मोटर आहे त्याच्यामुळं आमच्या गावातून त्यांना भरघोस मतं मिळणार ही 100% खात्री आहे. या भागाचा ते विकास करतील का? कारण काय परिस्थिती झाली आता, रस्ते एवढे खराब आहेत या मोहोळच्या दक्षिण भागातले, ते एक तुम्हाला काय वाटतं त्याविषयी? नाही रस्ते ते तर त्यांनी करून देतीलच. स्वतःच्या पैशानं त्यांनी करून देण्यासारखी त्यांची ताकद आहे. शासनाचा निधी तर आणतीलच, परंतु स्वतःच्या पैशातून आतापर्यंत त्यांनी बरेच जागी नदीची पाण्याची बाजू असू द्या किंवा बाबा कोणाची समस्या असेल तर ती सोडवण्याचा प्रयत्न केले. ती इथून पुढं तर ती जास्तच करतील. चांगलं मतदान होईल 1 नंबरचं मतदान त्यांनाच होणार. असा विश्वास? इथं जात पात काय न चालता भाजपला मतदान जास्त चालणार एवढं 100% खरं. कसं मतदान होईल काय सांगता येईल तुम्हाला? जखरा शुगरचे चेअरमन सचिन जाधव भाजप पक्षाकडून कमळ चिन्हावरती कुरुल जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत आहेत. काय सांगता येईल तुम्हाला, कशा पद्धतीने मतदान होईल? नाही मतदान होणार की आरबळी गावातून आरबळी गावातून 70 ते 80% मतदान होईल की सचिन जाधव यांना. काय कारण आहे इतकं चांगलं मतदान आहे? कारण का तर जवळचा माणूस आणि त्यात आम्हाला कुठल्याही कामाला आवर्जून फोन केला का भेटणारा माणूस आहे तो आम्हाला. आम्ही जवळचा माणूस असल्यामुळे त्याला पसंत केलेला आहे. इथं लोकांना मदत करतात का ते? हो 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 भरपूर मदत आहे आम्हाला. तर भरपूर नदीच्या पाण्याबद्दलचं असू द्या, कुठली अडचण राहिली ना, बंधाऱ्याचं असू द्या, त्यांनी पाठपुरावा करणारच आहेत. त्याच्यामुळं काय अडचण नाही त्यांना. चांगलं मतदान होईल. हो हो 100%. कुरुल जिल्हा परिषद गटामधून जखरा शुगरचे चेअरमन सचिन जाधव निवडणुकीला उभा राहत आहेत BJP कडून. आपण आता आरबळीमध्ये आहे. आरबळीमधून त्यांना मतदान कसं होईल तुम्हाला काय वाटतंय? कशी परिस्थिती राहील? बोलूया. आरबळी गटातून मतदान त्यांना 1600-1700 पदर होईल. आणि इथं आदेश जास्त करून सरपंच कारखाने साहेब आहेत, परत मोटरींचे खाली आरबळी महिला आहे, जास्त संपर्कात आहेत. इथं सर्वसामान्य लोकांना मदत करतात का? सर्वसामान्याला मदत करतात महाराज. इथं काय कामं वगैरे केलीत का आरबळीमध्ये? केलेत कामं, रस्ते केलेत, ऊस जायला ह्याला त्याला, बांधारा घालायला मंत्र, पुन्हा टिप्पर JCB देतात. तसं कुठल्या कामाला अडचण नाही. सांगल ते हे करते, तसं काय नाही. आणि जवळ आहेत त्यातले तर संपर्कात आहे, शेती आहे त्यांची इथं अजून. मग मतदान कसं होईल इथं? इथं मतदान 1 नंबर चांगलं होणार त्यांना. आपल्या ह्याच्यातून पूर्ण मतदान सचिन जाधव यांनाच होणार. चांगलं मतदान होईल. चांगलं मतदान होईल. जखरा शुगरचे चेअरमन सचिन जाधव निवडणुकीला उभा राहत आहेत BJP पक्षाकडून कमळ या चिन्हावरती. आरबळीतून त्यांना मतदान कसं होईल तुम्हाला काय वाटतंय? नक्की परिस्थिती काय राहील? आरबळी गावातून 60 ते 70% मतदान होईल सचिन जाधव यांना. कारण त्यांचं कार्यबी चांगलं आहे इकडं आरबळीकडं. आणि प्रत्येक किरकोळ गोष्टीला अडचणीला येते तिकडं आमच्या गावाकडे. आणि काय सांगतील त्यांच्या कामाविषयी तुम्हाला? या भागात त्यांनी काय काय केलंय? आता सुरुवातीला तर आमच्याकडं ऊसा बेसायची काय अडचण तर आतापत्र तर त्यांच्या कारखानदारीमुळे कुठल्या गोष्टी आम्हाला अडचणी आल्याच नाही त्या. आणि इथं पुढून येणार बी नाही त्या. कारण हे आमचा जवळचा माणूस आहे, त्याच्यामुळे अडचणी याचा काही विषयच येत ना आमच्याकडे. या परिसरातील तरुणांच्या हाताला रोजगार दिलाय का त्यांनी? दिलाय की. नडीआडीला मदत करतात का? हो करतात. या भागाचा विकास करतील असं वाटतंय का? 100% करणार. कारण खूप महाग आहे. आपण मोहोळचा दक्षिण भाग आहे. नाही ना असू दे की, तरी बी काय अडचण नाही. कारण जवळचा माणूस आहे ना, इथून किती 3-4 किलोमीटरवरच आहे आमच्यापासून. त्याच्यामुळे काय अडचणच येणार नाही ती. आरबळीतनं मतदान किती टक्के होईल? 70% मतदान होईल. आरबळीतून 100.